बातमी ठाण्याची। ठाण्यामध्ये माकडांचा उच्छाद हळूहळू आजूबाजूच्या परिसरातही वाढू लागलाय। ठाण्यातील शिवाईनगर, समतानगर, लुईसवाडी, कोपरेतील 12 बंगला या भागांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता माकडांनी आपला मोर्चा वळवलाय, तो कळव्यातील खारेगाव परिसराकडे। इथंही ही माकडं काही इमारतींच्या घरांमध्ये खिडकी वाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोनचे तसंच घरातील विविध वस्तूंचं नुकसान करतात। या माकडांना हुसकावण्याच्या अनेक उपाययोजना करूनही या मरकटलीला काही थांबत नाहीत, त्यामुळे नागरिक हैराण आहेत। त्यातच वन विभागाकडे दाद मागूनही वनाधिकारी लक्ष देत नसल्याचा स्थानिक रहिवाशांनी आरोप केलाय। काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून आमच्याकडे माकडं आलेली आहेत आणि 5 आहेत, 2 लहान आहेत, 3 मोठी आहेत। इतका त्रास दिला, घरात सगळे झाडं आमची बाल्कनीतली सगळी तोडून टाकली। समोरच्या बिल्डिंग मधली पण सीताई आहे, पुन्हा दुसरी समोरची आहे, तिथे पण सगळे गेले। खूप त्रास दिला आणि म्हणून सकाळी आम्ही कंप्लेंट केली, TMC ला सांगितलं, वन विभागाला पण सांगितलं, तर ते म्हणाले की एका माकडाचे आम्ही 5000 रुपये घेणार। तर जर माकडं तिकडे पण तुमचं लक्ष असायला पाहिजे ना। आम्ही काय करणार, आम्ही कशाला 5000 रुपये द्यायचे। घराच्या इथे माकडं बसलेली, मी खिडकी खोलल्याबरोबर माझ्या अंगावर आली। मी तसेच यांना सेक्रेटरीला सांगितलं का बाबा माकडे आले तिथे, ते बोलतात आम्ही जाऊन कंप्लेंट केली या फॉरेस्टवाल्याकडे। फॉरेस्टवाले बोलतात का फायर ब्रिगेडवाल्याकडे जा आणि हे पैसे मागतात। हे पैसे मागणं चुकीचं आहे ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।